राशी चक्रातील 12 राशींपैकी 10वी रास आहे मकर. मकर राशीचा स्वामी आहे शनी. ज्ञान आणि न्यायासाठी शनी ग्रह जबाबदार ग्रह मानला जातो. शनी कायद्यात प्रावीण्य आणि निपुणता प्रदान करतो. या राशीचे व्यक्ती अत्यंत विद्वान, अभ्यासू मानल्या जातात. या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास सुद्धा अधिक असतो. या राशीचे व्यक्ती प्रशासकीय सेवेत उच्च पदावर असतात. राजकारण, कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळवतात. मकर राशीच्या व्यक्ती खूप चांगले डॉक्टर किंवा वकील असू शकतात. मकर राशीचे लोक IT क्षेत्रामध्येही चांगली कामगिरी बजावतात. जानेवारी 2025 हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी पैसे, करिअर, प्रेमसंबंध आणि व्यवसायाच्या बाबतीत कसे असणार आहे चला जाणून घेऊया. मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना लाभदायक आणि आनंदी राहील. संघर्षानंतर काही लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासोबतच पैसा खर्च होण्याचीही शक्यता राहील. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कौटुंबिक कामात व्यस्त राहाल. छोट्या प्रवासाची शक्यता दिसत आहे. तुम्हाला तुमच्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. इतरांची दिशाभूल करू नका आणि आळस सोडून द्या. आर्थिक बाबतीत भांडवल गुंतवल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. घरामध्ये भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. चित्रपट, नृत्य, संगीत इत्यादींकडे रुची निर्माण होईल. भावा बहिणींसोबत तुमचे वर्तन चांगले राहील. जमीन, वास्तू, वाहन इत्यादी खरेदीसाठी वेळ अनुकूल नाही. तुमच्या हृदयात कठोरपणाची भावना निर्माण होऊ शकते. पालकांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील, परंतु अधिक मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधांच्या क्षेत्रात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मुलांशी काही मतभेद होतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. पती पत्नीमध्ये समन्वय राहील. धार्मिक कार्यात तुम्हाला रस कमी वाटेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप कष्ट करावे लागतील. मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना आनंदाचा ठरू शकतो. या राशीच्या लोकांना बिझनेस आणि करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. नवी उंची गाठण्याची वेळ आली आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. याशिवाय पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. याशिवाय आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना करिअरच्या प्रगतीवर आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करेल. या महिन्यात तुमची महत्त्वाकांक्षा शिखरावर असेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. दीर्घकालीन योजना बनवण्यासाठी आणि तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल. तुमची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये तुम्हाला या महिन्यात तुमच्या समवयस्क आणि वरिष्ठांमध्ये वेगळे करतील. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण केवळ तुमची व्यावसायिक प्रतिमा सुधारणार नाहीत, तर तुम्हाला नवीन संधी देखील देऊ शकतात. तुम्ही पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची अपेक्षा करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र या काळात तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करू नका. हेही महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रियजनांच्या गरजा आणि तुमच्या व्यावसायिक आकांक्षा यांच्यात संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल. काही वेळा वैयक्तिक नातेसंबंध करिअरच्या शर्यतीत मागे बसू शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहात आणि त्यांच्याशी तुमचे नाते दृढ करा. या महिन्यात योग आणि ध्यानाचा सराव करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे केवळ तुमच्या मानसिक ताण कमी करणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या कामावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी दिनचर्येचा अवलंब करून तुम्ही तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढवू शकता. एकूणच जानेवारी महिना मकर राशीसाठी स्वतःची वाढ, नवीन सुरुवात आणि वैयक्तिक व्यावसायिक जीवनातील संतुलनाचा काळ असेल. तुमचे आरोग्य, नातेसंबंध, करिअरकडे समान लक्ष द्या आणि महिन्याचा पुरेपूर फायदा घ्या. या महिन्यात तुम्हाला पैशांबाबत कोणतीही अडचण येणार नाही. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या संपत्तीत अचानक वाढ होऊ शकते. पैसे गुंतवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पैशाच्या बाबतीत इतरांची दिशाभूल करू नका. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत करू शकता. या महिन्यात व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च करू शकता. तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन आणण्यासाठी तुम्ही काही लोकांना भेटू शकता. या महिन्यात मालमत्तेशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी येऊ शकते.
नोकरी चांगल्या पदावर बढती मिळू शकते। IT शी संबंधित लोकांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते। नोकरदारांनी आळशी न होण्याचा सल्ला दिला आहे। विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला जाणार आहे, परंतु अधिक मेहनत करण्याची गरज आहे। या महिन्यात पेपर असेल तर बरे होईल। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते। उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे। तुमची वागणूक कुटुंबातील इतरांपेक्षा चांगली ठेवा। कुटुंबात नवीन आनंद येऊ शकतो। कोर्टात केस चालू असेल तर यश मिळू शकते। तुमच्या रागावर आणि बोलण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। आईच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या। कुटुंबातील कोणी अडचणीत असेल तर त्याला नक्कीच मदत करा। घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास हनुमान चालीसाचे पठण करावे। या महिन्यात वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे। कधी कधी तुमच्या जोडीदाराचा मूड अचानक बदलू शकतो। रसिकांसाठी महिना चांगला जाणार आहे। तुमच्यामध्ये जुना वाद सुरू असेल तर तो संपुष्टात येऊ शकतो। तुम्ही तुमच्या प्रियकराशी प्रेमविवाह करण्याचा विचार करू शकता। या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे। लक्षात ठेवा की काही लोकांना ॲलर्जीची समस्या असू शकते। तुम्हाला पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा काही डोकेदुखीच्या समस्या उद्भवू शकतात। काही लोकांना दातासंबंधी समस्या उद्भवू शकतात। या महिन्यात तुम्ही आणखी लहान सहली करू शकता। चांगली धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे। परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकते। वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा काही प्रकारची दुखापत होऊ शकते। एकूणच मकर राशीसाठी जानेवारी 2025 चा पहिला महिना शुभ लाभदायक ठरणार आहे।